हॅलो नमस्कार मंडळी, मी सोना तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। बरं, आजचा हा ट्रेक आहे सर्वांचा आवडता सह्याद्री सारथी ॲडव्हेंचर्स टीम सोबत। तर व्लॉग अतिशय सुंदर आहे आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे। आम्ही ट्रेनसाठी थांबलो आहोत इथे आणि कुठे चाललोय ते पण तुम्हाला मी सांगणार आहे लवकर। सो स्टे कनेक्टेड आणि चला व्लॉगला सुरुवात करू। आज आपण चाललोय अगदी नावाप्रमाणेच दुधाचा समुद्र म्हणून ओळखला जाणारा दूधसागर धबधबा। पुण्यावरून संध्याकाळी 4:30 वाजता आम्ही गोवा एक्सप्रेस पकडली। ट्रेनमध्ये जेवण करून झाल्यावर थोडी मस्ती, थोडे गेम्स खेळले आणि खूप छान अशी मजा केली। काही लोकांनी तर रात्री 3 वाजता उठवले रात्रीचा धबधबा पाहायला। काय यांना पाहायला भेटणार होतं काय माहिती। सकाळी सुमारे 5 वाजता आम्ही तिथे पोहोचलो कुलेम गावात। तिथे नाश्ता केला। नंतर तेथील गावातील गाईडनी आम्हाला जीप मधून जिथून आपण ट्रेक स्टार्ट करणार आहोत तिथपर्यंत आम्हाला सोडलं। दूधसागर धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची 320 मीटर म्हणजे 1050 फूट आणि सरासरी रुंदी 30 मीटर इतकी आहे। हा धबधबा गोवा राज्यातील मांडोवी नदीवर आहे। पणजीपासून रस्त्याने 60 किलोमीटर अंतरावर हा आहे। दूधसागर धबधबा पर्यंतचा ट्रेक सर्वांसाठी खुला आहे, पण तिथे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। एक म्हणजे कुलेम पासून ट्रेकची सुरुवात करणे आणि धबधब्याच्या पायथ्यापर्यंत पायवाटेने ट्रेक करून पोहोचणे, आणि दुसरा पर्याय म्हणजे रेल्वे ट्रॅकद्वारे धबधब्याजवळ पोहोचणे। या दुसऱ्या पर्यायाला गोवा सरकार वन विभागाने परवानगी दिलेली नाही, कारण रेल्वे ट्रॅकवरून ट्रेक करणे अतिशय धोकादायक आहे, त्यामुळे तिथे बंदी आहे। आपण पहिला पर्याय निवडला होता, जो की ट्रेक करून पायथ्यापर्यंत धबधब्याच्या पोहोचणे। घनदाट जंगलातून 12 किलोमीटरचा हा ट्रेक होता आणि इथं कोण भेटलंय बघा। इथे सापांनी पण दर्शन दिलेलं आहे। जंगल म्हटल्यावरती हे प्राणी असतातच। इथं आमच्या सोबत आहे आमचा छोटासा ट्रेकर अनुराग। तो वयाने खूपच लहान आहे, पण त्याला खूप आवड आहे ट्रेकची। सो तो प्रत्येक ट्रेक मध्ये आमच्या सोबत असतो। फर्स्ट टाइम मी इतका मोठा 12 किलोमीटरचा ट्रेक करत होते, पण तेवढीच एक्साइटमेंट पण होती धबधबा पाहायची। त्यामुळं ट्रेक करताना खूप मजा आली आणि खूप असे नवीन लोक भेटतात ट्रेकमध्ये, त्यामुळं बोलत बोलत आपण कधी वेळ जातो ते पण समजत नाही। आता आपण आलोय दूधसागर धबधब्याच्या व्ह्यू पॉइंट वरती। तर चला पाहू कसा दिसतो व्ह्यू पॉइंट वरून धबधबा। तर अप्रतिम, तुम्ही पाहू शकता दूरवरून फेसाळणारं पाणी, खतरनाक। तिथून थोडं अंतर 3 ते 4 किलोमीटर चालल्यावरती आपण पोहोचतो थेट आपल्या धबधब्याच्या पायथ्याजवळ। तुम्ही पाहू शकता वरती ट्रेनचा ट्रॅक आहे आणि खाली तिथून पडतो धबधबा आणि डायरेक्टली खाली पाणी। सो तिथून थोडंसं आत जाण्यास बंदी आहे, कारण फ्लो जास्त होता। पण तुम्ही पाहू शकता की हे जे सौंदर्य आहे धबधब्याचं, अक्षरशः 12 किलोमीटर चालल्याचं सार्थक झालं असं मला फील झालं। तिथे खूप पर्यटक आले होते पाहायला। धबधबा आता स्टार्ट झाल्यामुळे खूप लोकांची गर्दी होती। तर आमची रिटर्न ट्रेन होती संध्याकाळी 4:30 वाजता आणि तिथेच आम्हाला 1 वाजला होता ऑलरेडी। सो आणि ट्रेक पण खूप मोठा होता, त्यामुळे आम्ही ठरवलं की लवकरात लवकर बेस कॅम्पला जावं, कारण आमची जर ट्रेन मिस झाली तर परत मग ट्रेनचा इश्यू तुम्हाला माहीतच आहे। सो आम्ही ट्रेक केला, नंतर जेवलो आणि नंतर आम्ही घरी निघण्यासाठी ट्रेन पकडली आणि ॲक्च्युअली आम्ही ऑन टाइम होतो। पण इथे ट्रेक संपला नव्हता ॲक्च्युअली, तुम्ही हे पहा, कारण इथे मी मोबाईल पण लँडस्केप धरायला विसरले। इतकं अप्रतिम दृश्य होतं। ट्रेनमधून हा व्ह्यू दिसतो, अप्रतिम। नंतर ट्रेनमध्ये थोडीफार आम्ही गेम्स खेळलो, कारण टाइमचा जात नव्हता। नंतर पुण्यात आम्ही ऑन टाइम 4:30 वाजता सकाळी पहाटे सोमवारी पोहोचलो। त्यानंतर घरी निघताना खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही निघत होतो। तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।